फायनली आपली गाडी सुरू झाली. आता विषय असा झालता की काल रात्री आपली गाडी बंद पडलेली. मग तीच दुरुस्त करायला जायची होती. मग मिस्त्रीने आपल्याला चौकात उचललं, ते गाडीजवळ आणून सोडलं आणि मिस्त्री गेली साहित्य आणायला. त्यांची वाट बघत निवांत बसलो की आपण आपल्या गाडीजवळ. A few moments later. एवढ्यात मिस्त्री पण आली, काम करायला सुरुवात केली. मेहनी त्यांचा काय मोठा मोबाईल काढले, ते काय चेक करायला लागले. आता म्हटलं आपल्याला काय कळते का बघूया. बघितलं तर काय सगळं आपल्या डोक्याच्या बाहेरच होतं. हात वर इकडं सॉकेट काढेन. मग चाललो आम्ही परत त्या सॉकेटला डागणी मारायला. मग इथनं डागणी तर मारला, ते चालू परत गाडीला. आता तुम्ही म्हणता त्याला एवढ्या बारक्या सॉकेटनं काय झालं. मग या बारक्या सॉकेटने तर काय आपली पूर्ण गाडीत बंद पडलेली आणि सॉकेट तर काय आपल्या इथे भेटतच नव्हता. त्याला जायचं होतं कोल्हापुरात. गाडीजवळ आलो, ती डायरेक्टने काम करायला सुरुवात केली. सॉकेट जोडला तरी पण आपली गाडी सुरू झाली नव्हती. मेहनी यांच्या मोठ्या मोबाईल मध्ये काहीतरी केली, ती गाडी आपली सुरू झाली. मग राहिलेली जी होतं ते आपण पण जरा जोडून घेतलं. ती गाडी घेतली डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला. मग जाताना आपण बबुलदाला पण उचलला, ते चालू सर्व्हिस सेंटरवर. सर्व्हिसिंग सेंटरवर गर्दी असल्यामुळे आपल्याला तर काय गाडी सर्व्हिसिंग करायला भेटलीच नाही. मग तिथनं घरात आलो. आपण म्हटलं तर धुवून घेऊ. पहिला तर इथनं सगळं लोटून घेतलो आतलं आणि घराकडे गेलो. घरात जाऊन बादली आणलो, डायरेक्ट गाडी धुवायला घेतलो. मग गाडी तशी धुवून झाली तर चालू आपण आपल्या घराकडे. चला तर मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जाताना तुमच्या भावाला लाईक फॉलो करायला विसरू नका.